अण्णाभाऊ साठे. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरंगलेली नसून ती दलितांच्या आणि कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. असा क्रांतिकारी विचार मांडणारे महान साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्यांनी आपल्या अमोघ लेखणीने आणि शाहिरीने महाराष्ट्रातील शोषित, गरीब आणि कामगार वर्गाला त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. ते केवळ एक कवी नव्हते, तर समाज परिवर्तनाचे मोठे माध्यम होते. अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव तुकाराम रामभाऊ साठे होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या एका छोट्याशा गावात मातंग समाजात झाला. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे आणि सामाजिक विषमतेमुळे त्यांना शालेय शिक्षण घेता आले नाही. परिस्थितीच्या चटक्यांमुळे त्यांना लहान वयातच आपल्या कुटुंबासोबत मुंबईत यावे लागले. मुंबईत त्यांनी हमाली, गिरणी कामगार आणि बूट पॉलिश यांसारखी अनेक कष्टाची कामे केली. या खडतर प्रवासात त्यांनी कामगारांचे आणि गरिबांचे दुःख अगदी जवळून अनुभवले. गरिबीमुळे शाळेची पायरी न चढताही अण्णाभाऊंनी स्वतःच्या प्रयत्नांनी अक्षरज्ञान मिळवले. त्यांनी 35 पेक्षा जास्त कादंबऱ्या आणि अनेक लोकनाट्य, लावण्या, पोवाडे आणि कथा लिहिल्या. त्यांची फकिरा ही कादंबरी मराठी साहित्यात अत्यंत मैलाचा दगड ठरली, ज्याला राज्य शासनाचा उत्कृष्ट साहित्याचा पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या साहित्यातून नेहमीच उपेक्षित आणि शोषित वर्गाचा संघर्ष जगासमोर आला. अण्णाभाऊंनी लाल बावटा कला पथक स्थापन करून आपल्या शाहिरीच्या माध्यमातून जनजागृती केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी शाहीर अमर शेख आणि शाहीर D.N. गव्हाणकर यांच्यासोबत मिळून आपल्या डफावर थाप मारून अवघा महाराष्ट्र जागा केला. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होत्या काहिली ही त्यांची लावणी आजही महाराष्ट्राच्या मनामनात जिवंत आहे. अशा या महान लोकशाहीराचे 18 जुलै 1969 रोजी निधन झाले. अण्णाभाऊंनी मराठी साहित्य आणि समाजाला दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह झाला असल्यास लाईक करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा.